प्रजासत्ताक दिनानिमित्त पावडदौना मौदा आश्रम येथे मानवधर्म भव्य सेवक मेळावा। आश्रमसह 100 एकरात होणार पार्किंग। पोलीस विभागाकडून सहकार्याची भावना। भव्य आश्रममध्ये जाण्याचा पार्किंग मॅप। पत्रकार परिषदेत अध्यक्ष रवींद्र गायधने, पदाधिकारी, संचालक व पत्रकार। गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरतर्फे महात्मा एक मानवधर्म आश्रम येथे सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी करण्याची योजली आहे। आश्रमासह 100 एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली व पोलीस विभागाला पत्र देऊन सहकार्याची भावना व्यक्त करण्यात आली असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। पत्रकार परिषदेत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने, उपाध्यक्ष देवराव तुमसरे, सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदीप कुमार चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष दहीकर, संचालक तापेश्वर वैद्य, ईश्वर चिजघरे, रवींद्र खापरे, रमेश नखाते, रामेश्वर जोगी, महेंद्र गुरुबेले, टीकाराम पराते, गुलाब साठवणे, सुरेश कळंबे, हेमराज शिंदेकर मार्गदर्शक, कीर्तिवान झिपकाटे, नरहरी व्यंकटकर, शरद लांजवार व अनेक मार्गदर्शक, व्यवस्थापक खुशाल जगनाडे, कैलास लांजवार, पांडुरंग शेंडे व पत्रकार दिनेश पत्रे, दयानाथ नानवटकर, पुरुषोत्तम डोरले, संजय गिरडे, संतोष सेलोटे, अजय मते, तुकाराम लोटे, छबिलाल गिरे, पुंजे बंडू वैरागडे, महेंद्र सकोले, रघुनाथ चहारे उपस्थित होते। भारत देशातून येणार सेवक। महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो सेवकांना अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, समाज आदर्श, मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे, दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय करून निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे व परमपूज्य परमात्मा एक सेवन मंडळ नागपूरचे संस्थापक व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे मार्गदर्शनानुसार जनजागृतीकरिता दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक हवन कार्य, झेंडावंदन, मानवधर्म भव्य सेवक मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी सांगितले। सोमवार 26 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा। सकाळी 7:30 वाजता हवन कार्य, सकाळी 10 वाजता झेंडावंदन कार्यक्रम, सकाळी 10:30 वाजता भगवान बाबा हनुमानजीचे पूजन, महान त्यागी बाबा जुमदेवजी व वाराणसी आई यांचे स्वागत, सकाळी 11 वाजता भजन कार्यक्रम, सकाळी 12:30 वाजता चर्चासत्र, सायंकाळी 4 वाजता बक्षीस वितरण व स्नेहभोजन कार्यक्रम। 17 जानेवारीपासून खेळांना सुरुवात। क्रिकेट स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या। यांचे बक्षीस सोमवारला कार्यक्रम झाल्यानंतर देण्यात येईल अशी माहिती मंडळाचे सचिव किरण राऊत यांनी दिली। तहसील व पोलीस विभागातर्फे आश्रम शाळेमध्ये येणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली। पार्किंगचे जास्त पैसे आकारल्यास पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार करावी। परमात्मा एक मानवधर्म आश्रम पौदवना मौदा येथे पार्किंगची व्यवस्था आश्रमच्या बाजूला टिकेपार पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आली। ठरवून दिलेल्या मोटारसायकल 20 रुपये, कार 50 रुपये, बस ट्रक 100 रुपये ह्याशिवाय जास्त पैसे आकारले तर मालकावर व पार्किंग घेणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे ज्या सेवकांना जास्त पैसे मागणार त्यांनी पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार करावी असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांनी सांगितलं। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।